10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचे 3:13 वाजलेत। जालन्यामध्ये तर चक्क 10वी परीक्षेचा पहिलाच पेपर फुटल्यानं गदारोळ झाला। अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाटही पाहायला मिळाला। 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात काय काय घडलं बघूया। परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचे 3:13 जालन्यात 10वीचा पेपर फुटला। कुठं पेपर फुटी तर कुठं कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट। कॉपीमुक्त अभियानाचा सरकारनं मोठा डंका वाजवला, पण 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचे 3:13 वाजले। जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू आहे। पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच शहरातल्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तर पत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या। जालन्यातल्या बदनापूर शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शासनानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, मात्र जालन्यात पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडाला। जालना जिल्ह्यातील बदनापूर मधील केंद्रावरती गैरप्रकार झालेला आहे, त्याबद्दल बातमी मिळाली आणि ती खरी आहे किंवा काय या संदर्भाने मी तात्काळ संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि शिक्षणाधिकारी याचा चौकशी अहवाल पाठवत आहेत। चौकशी अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यावरती मंडळाच्या नियमावलीनुसार कारवाई केली जाईल। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात 10वीचा मराठी विषयाचा पेपर फुटला या आशयाचं चुकीचं वृत्त प्रसारित होतं, मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटलंय। बातमीमध्ये तथ्य नाहीये, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसार माध्यमांकडे, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाहीये। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाहीये। काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाहीये। सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका नसल्याचा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केला। व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका नव्हे तर दुसरीच कागदपत्र असल्याचा दावाही त्यांनी केलाय। जालन्यातील जिल्हा परिषद शाळा 3050 केंद्र क्रमांक 3050 इथं शिक्षणाधिकारी माध्यमिक त्या ठिकाणीच होत्या, 1 तासभर थांबून होत्या। तर जे सोशल मीडियावर व्हायरल होते किंवा वृत्तवाहिन्यावर व्हायरल होतं ते प्रश्नपत्रिकेची पानं नसून ते मध्ये काही इतर पब्लिशरचं काहीतरी पानं दिसतात, त्याचा आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही। त्यामुळे अशी पेपरफुटी झाली त्या वृत्ताचा आम्ही इन्कार करतो किंवा खंडन करतो। जालन्यात पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार घडत असतानाच राज्यातल्या इतरही ठिकाणी कॉपीमुक्त अभियानाचा पुरता बोजवारा उडाला। यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये 10वीचा पेपर फुटला। पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला। येवल्यात सुद्धा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येवल्यातल्या काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाली। बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती। कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणाऱ्या शिक्षकांना देखील टवाळखोरांनी दमदाटी केली। दरम्यान झी24 तासचा कॅमेरा बघताच टवाळखोरांची एकच पळापळ झाली। जे अभियान या ठिकाणी शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं होतं ते यशस्वी होताना दिसते। आपण जर बघितलं की 12वीची परीक्षा मागच्या जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून सुरू झाली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एकही कॉपीचं प्रकरण त्या ठिकाणी आढळलं नाहीये। कुठे पेपर फुटी तर कुठे कॉपी बहादरांचा सुळसुळाट। 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचे 3:13 वाजले। येत्या काळात असे प्रकार रोखणे हे आता मोठं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।